हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याच्या गंभीर प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज अचलपूरमधील समरसपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर पोलिसांनी आरोपीची शहराच्या मुख्य रस्त्यांवरून धिंड काढली. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसावा या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. अयान अहमदची काढलेली धिंड योग्यच असल्याचे मान्य करताना अशोक खरातसह इतर कथित भोंदूबाबांवरही अशाच प्रकारची कारवाई झाली असती तर पोलिसांचा समतोल दृष्टिकोन दिसला असता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारी जगतातील सर्व घटकांमध्ये समान भीती निर्माण होणे आवश्यक असताना विशिष्ट समाजाला लक्ष्य करून कडक कारवाई आणि इतरांकडे तुलनेने सौम्य दृष्टिकोन ठेवला जातो का, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणातील तपासात पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून आरोपी अयान अहमद याने त्याच्या एका मित्राकडे काही संशयास्पद वस्तू ठेवल्याची माहिती समोर आली आहे. या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, मेमरी कार्ड किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी त्या वस्तूंचा शोध सुरू केला असून डिजिटल पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील इतर आरोपी किंवा संबंधित व्यक्तींचा तपासही केला जात आहे. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.